हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल दीपिका असते या सर्वांचा आमच्या सन 1999 तर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत 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 प्रोटोकॉल माजी प्राचार्य शिंदे सरांना मी विनंती करतो की तुम्ही या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद भूषवावे म्हणून तसेच पहिलं नाव आहे दादू सरांचं आणि दुसरं नाव आहे डोबल सरांचं या दोन्ही आमच्या गुरुजनांना आम्ही विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहण्यासाठी आम्ही जो बोलतो त्याच्यासाठी त्यांनी स्वीकार करावा माननीय पाटोळे सर माननीय धनगर सर माननीय कुमार सर माननीय जाधव सर माननीय पवार सर माननीय सन 2000 नंतर या 25 वर्षाच्या कालावधीत तुम्ही आम्ही कसे घडलो कसे मोठे झालो हे मांडण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत। तसेच आमचे शिक्षक वर्ग आहेत ते रिटायर झाल्यानंतर त्यांची लाईफ कशी जगतायत हे ते विचार मांडतील यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत। आणि या सर्व कार्यक्रमासाठी मी रमेशला पुढील परवानगी देतो।
बधाई हो बधाइया, शुभ दिन की बधाइया, जन्म दिवस है तुम्हारा। हर पल सुखदाई हो, खुशियों की कमाई हो, रोशन हो तुम्हारा ये जहां। दुर्योधन विठ्ठल पाटील शिक्षण MA 5 वेळा केलेलं आहे, BEd केलेलं आहे, MPhil केलेलं आहे आणि PhDचं मी सबमिशन केलेलं आहे. फक्त वायवा बाकी आहे, अवॉर्ड होणं फक्त मला बाकी आहे. सध्या तुम्ही ज्या ठिकाणी शिकला त्या शाळेचं मी प्राचार्य म्हणून काम बघत आहे गेल्या 2 महिन्यापासून. सध्या विद्यमान उपसरपंच आहे फडतरीचा आणि मी 2011 पासून तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये सेवेला प्रारंभ केलेला आहे आणि 2011 पासून ते माझ्या माध्यमातून 2042 पर्यंत माझी एवढी सेवा आहे. शिंदे सरांनंतर जास्त काळ प्राचार्य पदावरती राहणारा मी दुसरा व्यक्ती असणार आहे. त्यानंतर मी जॉईन झाल्यानंतर 3 वर्षांनी लगेचच मी मसवडचा केंद्र संचालक म्हणून जवळजवळ 6 वर्ष नवीन केंद्र तयार करून नवीन सगळा सेटअप लावून जवळजवळ 6 वर्ष मी मसवडचा इयत्ता 12वीचा केंद्र संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर गेल्या वर्षीपासून या ठिकाणी इयत्ता 10वीचा आपल्या शाळेमध्ये 10वीचा केंद्र संचालक म्हणजे चीफ कंडक्टर म्हणून मी काम पाहत आहे. महालक्ष्मी आहे, एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र हो किंवा माझ्या मित्रांनो असं म्हणेन, कारण माझं आणि तुमचं वय जवळजवळ सारखंच आहे. तर मी असं म्हणेन की आपल्या शाळेचं नाव जे आहे महालक्ष्मी, हे नाव जोपर्यंत पृथ्वीवरती चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे नाव कधीही कुणी पुसू शकणार नाही. कुणी किती प्रयत्न करू द्या, कुणी किती अफवा सोडू द्या, परंतु आपल्या शाळेचं नाव जे आहे हे नाव जोपर्यंत आपण सर्वजण आहोत, पृथ्वी चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत हे नाव जे आहे हे असं राहणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट, मला तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच वाटतंय, कारण गेट टुगेदर अनेक पाहिले मी, पण तुमच्यासारखी दिलदार विद्यार्थी मी आज पहिल्यांदा पाहिले. कारण या ठिकाणी जर पाहिलं शाळेचं ऋण म्हणूनसाठी, शिक्षकांचं ऋण म्हणूनसाठी तुम्ही या ठिकाणी शाळेसाठी भरपूर असं साहित्य दिलेलं आहे. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5 लेक्चर स्टँड दिलेले आहेत, एक लॅपटॉप आहे, वॉटर कूलर आहे, असं बरंच काही साहित्य तुम्ही दिलं. तर ते साहित्य दिलं त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं खूप खूप आभार मानतो आणि विश्वासानं सांगतो, पूर्वीचे जे दिवस होते शाळेचे, मध्यंतरीच्या काही काळामध्ये थोडं आपण नाही म्हटलं तर थोडं पाठीमागं आलो, म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत आलो नाही, विद्यार्थी संख्येच्या बाबतीमध्ये आलो. कारण मी जरा चौकशी केल्यानंतर मला असं दिसून आलं की 100 का 110 काहीतरी तुमच्या बॅचला विद्यार्थी होते. त्यानंतर परत ती विद्यार्थी संख्या जी आहे ती विद्यार्थी संख्या कमी होत गेली, पण ती कमी होण्यापाठीमागे गुणवत्ता हे कारण नाही, लक्षात ठेवा. कारण हम दो हमारे दो, पूर्वी असं नव्हतं, म्हणजे आम्ही दोघं आमची दोन, त्यामुळं ही संख्या जी आहे ही संख्या कमी झाली. परंतु नक्की तुम्हाला मी विश्वासानं सांगतो, येत्या काही काळामध्ये तुमच्या आधारानं, तुमच्या विश्वासानं, तुमच्या सहकार्यानं या शाळेला पहिले दिवस आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, कारण मला अनेक दिवस या शाळेमध्ये सेवा करायची आहे. त्यानंतर दुसरा आभार मला संस्थेचं मानायचे. या संस्थेनं माझ्यावरती जो गाढ असा विश्वास टाकलेला आहे, त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. माझं पहिलं वर्ष होतं, मी खात्रीनं सांगतो, यावर्षी मागच्या 1-2-3 वर्षामध्ये 20पर्यंत 21पर्यंत विद्यार्थी व्हायचे 5वीला, पण यावर्षी आता सध्या 25 विद्यार्थी झालेत. एवढं वडाताण विद्यार्थ्याचे असताना, काही व्यक्तींनी प्रचार केलेला असताना 25 विद्यार्थी यावर्षी झालेत आणि अजून 6 दाखले येणे बाकी आहे. म्हणजे यावर्षी जवळजवळ 5वीमध्ये 10 विद्यार्थ्यांची वाढ मी आणि माझ्या नवीन सहकार्यांनी केलेली आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या वर्षीपर्यंत जे 11वीचे विद्यार्थी होते त्यामध्ये यावर्षी 20 विद्यार्थ्यांची एक्स्ट्रा भर पडलेली आहे.
म्हणजे 20 विद्यार्थ्यांची वाढ कॉलेजमध्ये झालेली आहे. आणि त्यानंतर 6वी ते 10वी पर्यंत एक 25 विद्यार्थी वाढले. म्हणजे साधारणपणे सगळे मिळून 50 विद्यार्थ्यांची वाढ यावर्षी मी आणि माझ्या सहकार्याने नवीन केलेली आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी विश्वासाने एवढं सांगू इच्छितो की येत्या काही काळामध्ये आपल्या शाळेला आपल्या संस्थेला चांगला दिवस आल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि तुमचं पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आम्ही समोर आले तुम्हाला सगळ्यांना बघून खरंच परिचयाचे दिवस लागले. असं सगळ्यांच्यात खूप बदल झाला आहे. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. पण वेळात वेळ काढून पुन्हा एकदा आपण वेळ देतो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर थँक्यू फॉर प्रत्येकदा. कारण काय होतं की वेळ काढणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि भेटणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर असंच भेटत राहू दरवर्षी थोडा का वेळ का होईना पण भेटत राहू. टाटा टेक्नॉलॉजीमध्ये सिनियर डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो. म्हणजे ऑटोमोबाईल कंपनीमध्ये आहे आणि सगळं डिझाईन करायचं काम करतो. माझ्या 4-5 मुलं आहेत त्याच्याकडून इंडियन वगैरे काम करून घेतो. असं माझं एक्सपिरियन्स आहे. कवा शिके हा कार्यक्रमाचा दिवस येतो याचे खूप धन्यवाद. सयाजी शिंदे. मी सध्या कल्याणला राहतो. BK बिर्ला महाविद्यालय कल्याणामध्ये लॅब अटेंडंट म्हणून काम करतो आणि बिर्ला कॉलेजमध्येच दुसरं 9th कॉलेज आता नवीन स्टार्ट झालं 2 वर्षापासून. तर मी बिलीप केलं म्हणून मी तिथं लॅबमॅन म्हणून पण पार्ट टाइम काम करतो. दोन्ही काम करतो. थँक्यू. माझं नाव उमार डुबन. मी मुंबईला असतो. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र जयसिंग देवकर. मी 1999-2000 बॅचचा विद्यार्थी. खूप दिवसानं भेटलो, बरं वाटलं आपल्याला भेटून. प्रत्येकाचे चेहरे बदलले पण इथं यायची भेटायची इच्छा होती सगळ्यांची. सगळे आलो, भेटलो. यासारखं पुढील वर्षी भेटण्याचं नियोजन करू, शाळेला बहुत फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करू. असंच या सगळ्यांनी भेटून मी आता सध्या कामाला आहे, ते कामाला कार्यरत आहे. तरी तुमचे आशीर्वाद एवढं बोलून माझं मनोगत पूर्ण करतो. आणि महालक्ष्मी संस्थेत मॅनेजर या पदावर काम करतोय. दोन्ही शिक्षण हे महालक्ष्मीत आणि काम हे महालक्ष्मीतच आहे. ते कधीच आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही आणि भविष्यामध्ये आमच्या मुलांसाठी याच्यासाठी तिने जे आम्हाला योगदान केलं, आम्ही शिक्षण घेतलं आणि त्यातून जे शिकलो ते आम्ही आमच्या मुलांसाठी खरंच म्हणजे असं सांगावंसं वाटतं की पहिलं दिवस जे होतं ना ते आता आज खरं इथं आल्यानंतर मला वाटलं की हो खरंच हो पहिले दिवस आठवायला लागले. ओके ठीक, धन्यवाद. आणि माझ्या मैत्रिणींना सांगावंसं वाटतं की जे आपण शाळेत दिवस काढले आज ते पुन्हा आपण आठवले. आज मी ह्या शिक्षकांमुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकले. धन्यवाद. माझं नाव कविता देवकर. मी मुंबईला असते. हॅलो, पहिलं मी सगळ्यांना गुड आफ्टरनून बोलते आणि सर्व शिक्षकांना धन्यवाद बोलते की या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला, आम्हाला सहकार्य केलं. कारण हा गेट टुगेदर म्हणजे गेट टुगेदरचा अर्थ म्हणजे सगळ्यांनी मिळून गप्पा मारणे, भेटणे, जे आपल्या पहिल्या जे बेसिस मुलं मुली होते त्यांच्याबद्दल विशेष म्हणजे बोलणं. आणि खूप वर्षांनी खरंच अक्षरशः असं वाटतं की पहिलं बालपण आपण जगतोय. म्हणजे आता चेहरे नाही ओळखत आहे पहिले आणि नावं पण अक्षरशः विसरलेत. सरांचे माझे लाडके सर, सतीश सर
त्यांचं मी खूप म्हणजे माझ्या मुलांना पण सांगते की सतीश सर विज्ञानला आम्हाला म्हणजे खूप सपोर्ट करायचे, खूप चांगले होते ते जास्त करून. आणि नलवडे सर खूप त्यांचं नावही काढते. अक्षरशः खूप चांगले सपोर्ट केले आम्हाला तुम्ही. अक्षरशः मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सिक्युरिटी इन्चार्ज आहे आणि ते मुलं ज्यावेळेस शाळेत जातात अक्षरशः मी गेटवरती हँडल करते, त्यावेळेस मला अक्षरशः आमचे दिवस आठवतात की आम्हाला शिस्त नसायची पण आमच्या मागे सर काठी घेऊन लागायचे. दरवाजात कुठल्या सरांचा तास असतील की एखादे आवडते रागीट सर आले की यार हे सर कशाला आले, त्यांचा तास कशाला आला, म्हणजे थोडीशी अशी भीती वाटायची की पुढे बसलेला मुलगा मागे जायचा. म्हणजे अक्षरशः ना ते दिवस बघून अक्षरशः मला आता मी ज्या स्कूलमध्ये आहे मला खूप सरांचं म्हणजे कौतुक वाटतं की त्या तुमच्या रागापोटी त्यात प्रेम दडलेलं होतं, एक आपुलकी होती, हे आम्हाला आत्ता म्हणजे अक्षरशः ते समजून आले, कळून आले. आणि खरंच मी मनापासून शिक्षकांचं धन्यवाद करते की खूप आम्हाला सपोर्ट केलं आणि खूप आम्हाला तुमच्या आशीर्वादाची अजून गरज आहे. पुढे असेच कार्यक्रमात उपस्थित राहत जा. शिंदे सर खूप धन्यवाद तुम्हाला, थँक्यू. माझं आणि आता शीला रवींद्र यादव आहे. ओके, थँक्यू. मी रमेश शिंगाडे, इयत्ता 10वीचा 2019-2000 बॅचचा विद्यार्थी. सर्व शिक्षक मला आठवत आहेत, दडस सर, वसव सर, कुंभार सर, देवकर सर, पाटील सर पण नव्हते तरी पण सुभाष आपले हरतडीचे, ओके, आणि बनकर सर, डुबल सर, या सर्वांचं अभिनंदन करतो की यांच्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी काम म्हणजे त्यांच्या शिक्षणामुळं कामात प्रोत्साहन हे ती येतं. आणि आता सध्या मी टाटा मोटर्समध्ये काम करत आहे, कारण अल्ट्रोज सफारीची गाडी आहे त्याचे पार्ट प्रूव्ह करतो सध्या मी, पण हार्ड वर्क आहे माझं. ओके, थँक्यू. ठोंबरे, विद्यमान शिंगणापूर सोसायटी चेअरमन. तरी मी 1999 आणि 2000 या तरी आमचे अध्यक्ष शिंदे सर आणि सर्वच शिक्षक यांचं मी आभारी आहे. धन्यवाद. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणी आणि शिक्षकांचं सर्वात स्वागत. मी पहिले 5 वर्ष पेंटिंगमध्ये काम केलं, नंतर 2 वर्ष ट्रक ड्रायव्हिंग केलं आणि आता 20 वर्ष झालं मशीन ड्रायव्हिंग करतोय, JCB. धन्यवाद. मान्य सर, तुमचा दरार आज आहे, तुम्हाला फक्त घाबरून लेत नाहीत लोक. सामान्य मंच, आमच्या 2000 बॅचचे सर्व मित्रमैत्रिणी, खरं तर 25 वर्षानंतर येण्याचा योग आज आम्हाला लाभलेला आहे. या 25 वर्षात 2000 साली आम्ही 10वीची शाळा सोडली, त्यानंतर 11वीला मी देवापूरला गेलो. रमेश असेल, मिलन असेल, आम्ही 5-6 जण देवापूरला होतो शाळेला. त्यामुळे आम्हाला एवढे काही जाणीव त्याची भासली नाही की शाळा सोडल्यानंतर काय होतं. पण 12वी नंतर जे आमचं स्ट्रगल चालू झालं, ते आमचं शिक्षण असेल, त्यानंतर जॉब असेल, लग्न, मुलं, ह्यात आम्ही एवढं वाहून गेलो सर, त्यामुळे एक गोष्ट राहूनच गेली आमच्याकडून 25 वर्ष. खरं तर ही गोष्ट 10 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती. पण या सगळ्या सेटलमेंटमध्ये किंवा आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांना कुणाला वेळ भेटला नाही आणि शेवटी 25 वर्षानंतर हा योग आला. सकाळी 8:30 वाजता आलो होतो, बरेच अनोळखी चेहरे होते. सुरुवातीला मान्य सरांची एंट्री झाली. जशी एंट्री झाली मान्य सर आले. काय किस्से होते. आम्ही ज्या वेळेला प्रार्थनेला उभं राहायचो, काय संदीप आहे, धोंडेराम आहे, माने सरांची राजदूत वाजली, म्हणजे का तर भीती होती. आणि त्याच भीतीमुळे आम्ही घडलो, त्याच भीतीमुळे आम्हाला ते डिसिप्लिन लागलं, मोठ्यांचा आदर करायला लागला आणि तो आजही आमच्यामध्ये आहे. तर माझं नाव विनायक माने, गाव डंगीरवाडी. 10वीचं शिक्षण मोहित झालं, 12वीचं शिक्षण देवापूरला झालं,
नंतर मी इंजिनिअरिंगची पदवी घेतली, टेट्रापॅक सारख्या कंपनीत काम केलं. आज माझं स्वतःचं एक छोटंसं फार्म हाऊस आहे आणि व्यवस्थित चाललंय सगळं. ओके, थँक्यू. मी दोंडीराम शिवाजी देवकर. मी 1999-2000चा विद्यार्थी. मी 10वीपर्यंत शिक्षण श्री महालक्ष्मी विद्यालय मोही येथे शिक्षण घेतलं. त्यानंतर मी भारतीय सशस्त्र सेना हवाई मराठा लाईट इन्फंट्री येथे मी 17 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होऊन आता मी माजी सैनिक म्हणून गावामध्ये आणि पुढच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सरळ सेवेचे परिस्थितीत आहे 3 मी एक्झाम क्रॅक केल्या, पण मला आवडत नसल्यामुळे मी अजून जॉईन केलेलं नाही. आणि हे शिक्षण वगैरे हे त्या माझ्या शिक्षकांनी चांगल्या सवयी लावल्यामुळे मी चांगला करतो. आणि सर्वांचं इथं आपलं गेट टुगेदरला आल्यामुळं सगळ्यांचं स्वागत भेटल्यामुळं आनंद वाटला. आणि एवढं बोलून मी माझे संभाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव संदीप महादेव देवकर. मी सध्या पुण्यामध्ये राहतो, पण काही माझा जॉब सांगोल्याला असल्यामुळे माझं अपडाऊन चालू आहे. मी 20 वर्ष भारतीय सेनेमध्ये केले. आता रिटायर होऊन मी भूमी अभिलेख सांगोला या ठिकाणी कार्यरत आहे. तरी माझं एक पाटील सरांना प्राचार्यांना सांगणं आहे की जे पण आता नवीन आले ते तर त्यांनी कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मुलांना प्रेस करावं किंवा त्यांना सजेशन द्यावं की बाबा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशा दिल्या जातात, कशा नाही दिल्या जातात. तर एवढंच आहे, कारण काही वेळेमुळे मी पण एवढंच बोलू शकतो. धन्यवाद. माझं नाव सचिन बळवंत देवकर. मी इंडियन आर्मीमधून रिटायर 2018ला झालो आणि नंतर मी कुठं नोकरीचा प्रयत्न केला नाही सर. मी गावी आपली शेती आणि आपली गुरं या भाषेत आणि तो व्यवसाय मी सुरू केला आणि त्यात मला आनंद आहे आणि मला आवड होती पहिल्यापासून. आणि विनायककडे एक गोष्ट राहिली लक्षात त्याच्यानं सर, माने सरांच्या गाडीचा नंबर ह्या नावानं आम्ही ओळखत होतो माने सरांनी. तो नंबर आमच्या अजून ध्यानात आहे. 3235 म्हणून का माने सरांचा गाडीचा नंबर होता त्यावेळेस. सर माने सर आले म्हणून पोरं पळाले, तर आम्ही त्यावेळेस गाडीचा नंबर घेऊन एवढं सांगतो आणि मी ऐकतो. धन्यवाद. मी शशिकांत कापसे. माझं फ्युल इंजेक्शनचं वर्कशॉप आहे कराडला. धन्यवाद. मान्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे सर्व आदर्श शिक्षक, कर्मचारी आणि सहकारी सर्व आणि समोर बसलेले सगळे माझे मित्रमंडळी आणि मैत्रिणी. मी सचिन भानुदास जगदाळे. नेहमी शाळेमध्ये चर्चेचा विषय असणारा असते. अभ्यासामध्ये कमी मार्क पडले की घरी टेन्शन घेऊन बसून बसणारा विद्यार्थी. तर तो जो काळ होता आपला, तर नुकताच कम्प्युटर युग चालू झालं होतं. आता आपण मोदी सरकारच्या काळामध्ये डिजिटल इंडिया ही जवळपास भारतामध्ये पदवी सगळ्यांना मान्य झालेली आहे किंवा त्याप्रमाणे जग वावरत आहे आपलं आता सध्या. आणि जग खूप जवळजवळ नेत चाललेलं आहे. ज्या पिरियडमध्ये आपण 9वी-10वीच्या काळामध्ये अभ्यास करायचो किंवा जो यंत्रणा होती ती अतिशय सामान्य पद्धतीची आणि कमकुवत यंत्रणा असायची. अशा परिस्थितीत हे जे आपल्याला गुरुजन वर्ग लाभलेले आहेत, म्हणजे मी ज्या परिस्थितीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करतो आता आणि अडचणीला सामना करत असतो, त्यावेळी मला म्हणजे आवर्जून नाव घेऊ वाटतं या ठिकाणी की मला फडतरे सर आणि आपले दडे सर या दोघांची नेहमी आठवण येते. कारण इंडस्ट्रीमध्ये माझं जे काम आहे ते कॅल्क्युलेशनचंच काम आहे सगळं. आणि कॅल्क्युलेशन म्हटलं की गणित विषय आला आणि गणित विषय म्हटलं की मला दडे सरांची नेहमी आठवण होते. कायम दडे सरांचा आवडता विद्यार्थी म्हणून कायम नावलौकिक केलं होतं मी. आणि गणितामध्ये रमेश आणि माझी कायम चुरस चालायची.
म्हणजे त्यावेळी समजा 20 मार्काचा पेपर असेल तर 20 कोणाला पडतील, 19 कोणाला पडतील, अशा पद्धतीची चुरस. तर ती जी चुरस आहे आयुष्याला तीच खरं वळण देणारी चुरस आहे. कारण हे जे शिक्षक लोक आहेत हे कॉम्पिटिशन लावायचे बघा आपल्यामध्ये. म्हणजे नलवडे सर आले की विज्ञानाचा पेपर चालू झाला किंवा इन जनरल लेक्चर चालू झालं की ते नेहमी विचारायचे, प्रश्न विचारायचे कुठलाही सब्जेक्ट असू द्या, आणि त्यामध्ये 2-3 नावं किंवा 2-3 लोक विद्यार्थी कायम हात वर करायचे. मग ते न्यूटनचा पहिला लॉ असू द्या, न्यूटनचा दुसरा लॉ असू द्या, किंवा कुठलाही विषय असू द्या, किंवा सतीश सर जरी आले समोर तर त्यांचा एक विषय होता की समोरच्या विद्यार्थ्यांना कधी उठवायचे नाही. ते नेहमी मधल्या फळीमध्ये किंवा लास्ट फळीमध्ये जे विद्यार्थी बसतात त्यांना प्रश्न विचारून बसायचे. असं प्रत्येकाचं नेचर आहे. आणि ज्यावेळी हा कार्यक्रम घ्यायचा आणि ज्यावेळी व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला आणि शिक्षक लोकांची यादी ज्यावेळी ग्रुपवर पडली त्यावेळेस हे सगळ्या शिक्षकांचे चेहरे समोर यायला लागले. आणि ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये आपण बरेचसे चेहरे विसरलेलो होतो, परंतु ते मागचे दिवस चालू झाले आपल्याला. अजून माझ्या आयुष्याला कलाटून देणारा अजून एक व्यक्तिमत्व इथं बसलेलं आहे. म्हणजे आईवडिलांनंतर आपल्याला खरा जो मार्ग दाखवतो तो खरा शिक्षकच असतो. म्हणजे आपण शिक्षक आणि गुरु हे 2 डेफिनेशन वेगवेगळे आहेत. म्हणजे जो मार्ग दाखवतो हा शिक्षक आहे. खरं सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, ज्यावेळी मी 10वीची परीक्षा दिली आणि आपला तो काळ इथून दहिवडीला कसं जायचं आपल्याला माहीत नसायचं, तिकीट कसं काढायचं किंवा वडिलांना पैसे कसे मागायचे किंवा आपण कशासाठी चाललो आहे, अशा परिस्थितीत त्या पिरियडमध्ये जे काय आपल्याला मार्क मिळाले आपापल्या पद्धतीने, कोण सायन्सला गेलं, कोण आर्ट्सला गेलं आपापल्या परिस्थितीनुसार, आणि चांगले मार्क मिळून सुद्धा मला आणि आप्पाला फडतरे सरांनी त्यावेळी मार्गदर्शन केलं की अरे तुमच्या घरची परिस्थिती एकदम नाजूक आहे आणि तुम्ही कॉलेज करून 8-10 वर्ष वया घालून तुम्ही कधी पदवी घेणार आहे, तर तुम्ही त्यावेळी शॉर्टकट शिक्षण घेऊन चांगला जॉब करत तुम्ही शिक्षण पुढचं घेऊ शकता. आत्ताच्या विज्ञान युगामध्ये किंवा डिजिटल युगामध्ये आपल्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. आत्ता नेटवरती आपण लगेच आपल्या मुलांना सांगू शकतो हे घेऊ ते घेऊ, पण त्यावेळी अशी सुविधा उपलब्ध नव्हती किंवा मार्गदर्शन पण आपल्याला मिळत नसायचं. अशा परिस्थितीमध्ये जर सर्व लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपण ह्या कंडिशनमध्ये आहे आता किंवा चांगले जीवन जगतो आहे, पण देव समजलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण शाळेमध्ये नेहमी म्हणायचो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे स्वामींनी ज्यावेळी लिहिलंय, म्हणजे हा शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरचा इतिहास आहे, त्यावेळी ही ओवी लिहिलेली आहे, परंतु ती ओवी अजून पण तेवढीच खरी आहे. लक्षात घ्या, शब्दांनी ज्ञान वाढणारे, जगण्यातून जीवन घडवणारे आणि सत्याचा मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे आणि आयुष्यात पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक. हा प्रत्येक वयाच्या टप्प्यानुसार वेगवेगळ्या स्टेजनुसार आपल्याला कोणतरी गुरु भेटत असतो. त्यावेळी 10वी-12वीला हे शिक्षक होते, नंतर कोणी इंजिनिअरिंगला गेलं, कोण ITIला गेलं, त्यावेळी ते शिक्षक होते. पदवी घेतली आणि पदवी घेतली की लगेच काम पण जमत नाही. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना किंवा आपण वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतोय, जरी शेती व्यवसाय असला तरी शेतीत गेला तरी शेतीचं काम पण लगेच जमत नाही. किंवा कुणाच्या घरी जनावर असले तरी उद्या लगेच आज नोकरी सोडतून उद्या 400 सगळ्या बळतून जनावर करतो असं पण सगळ्याला जमत नाही. कारण प्रत्येकाला हा अनुभव आहे किंवा व्यवसाय करण्याची कला आहे किंवा त्यामागे गुरु आहे. आपण गुरु विषयावर बोलतोय, म्हणजे गुरुमुळं काय होतं. आज इंडस्ट्रीमध्ये इंटरनॅशनल लेवलला भारतामध्ये जे क्षेपणास्त्र तयार होतात त्या क्षेपणास्त्राला लागणारे जे गिअरबॉक्सेस आहेत ते आम्ही तयार करतोय. मी टॉप गिअर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये टेक्निकल जनरल मॅनेजर या पोस्टला काम करतोय आता गेली 5 वर्ष. म्हणजे गुरु काय घडवू शकतो याचं एक उदाहरण मी सांगतोय. म्हणजे हे शिक्षक त्यावेळी होते, लक्षात घ्या, आणि ह्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या स्टेजला आता उभा आहे. आज जे आपण गाड्यामध्ये पेट्रोल भरतो, डिझेल भरतो,
हे जे खनिज तेल पश्चिमाच्या देशातून आपल्याकडे येतं, हे जे तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प आपण तयार करतोय. म्हणजे लक्षात घ्या गुरु काय करतोय, म्हणजे गुरुमध्ये ताकद किती आहे तुम्ही सगळ्यांना लक्षात घ्या. असे विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत ह्या शिक्षक लोकांनी. त्यामुळं अशा शिक्षक लोकांचा कायम आदरच असला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. उत्तम रसायने तयार करणे असंही विद्यार्थी हे शिक्षक लोक करत असतात. नंतर आता आपण 2025 हे जागतिक युद्ध किंवा तिसरं महायुद्ध चालू होणार असं ऑलरेडी गेले 2 वर्ष चर्चा चालू आहे. म्हणजे जे काय आपल्या मनुष्य धर्माला किंवा देशाच्या संरक्षणासाठी किंवा आपल्या समाजासाठी जे काय लागतंय किंवा आपल्या राज्यासाठी काय काय लागतंय ते स्वतः तुम्ही तयार करा आणि भारतात जे आयात होणारं उत्पादन आहे ते कमी करा. तर ह्या योजनेच्या अंडर सगळ्यांना भूक लागलेली आहे काय चर्चा काय होतं, श्रोत्यांचा विषय असतो तुमची टाळी. तुम्ही जर आपापसात बोलायला लागला की इकडे मूड जातो आमचा. भूक लागली असेल तर आपण जाऊया, काय अडचण. शिक्षक लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आता जवळपास सर्व शिक्षक म्हणजे मला माहित नाही आता रिटर्न किती झाले आणि ह्याच्यात हां ओके. तर ह्या सर्व शिक्षकांना उर्वरित राहिलेलं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटी आणि उत्तम आरोग्याचं जावं हे आपल्या सर्वांच्याकडून प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द बोलतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय शिंदे सर, अध्यक्ष माननीय शिंदे सर, प्रमुख पाहुणे माननीय डुबल सर आणि जाधव सर. आज आपण SSC 1999-2000 या बॅचचे विद्यार्थी गेट टुगेदर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेला आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूल जन्माला आल्यानंतर ते चालू लागतं, नंतर बोलू लागतं, बोलायला लागलं की ते शाळेत जातं. मग शाळेत आपल्याला गुरुकडून जे गुरु भेटतात ते हे 3 प्रकारचे गुरु असतात. पहिली ते 10वी पर्यंतचा गुरु, त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजला गेल्यानंतर गुरु भेटतात आणि एज्युकेशन शिक्षण घेत असताना गुरु भेटतात. पण जे आठवणीत राहतात ते गुरु म्हणजे पहिले ते 10वीचे गुरु, कारण ते आपला पाया भक्कम करत असतात. आयुष्यामध्ये संघर्ष कसा करायचा या गुरूंनी जे आपल्याला संस्कार जी मूल्य दिलेली आहेत ती आपण आयुष्यभर त्यांची शिदोरी जपत असतो. या गुरूंनी आपल्याला अनेक संस्कार केलेले आहेत, मूल्य आपल्याला सांगितलेले आहेत. आयुष्यामध्ये कसं जगायचं, येणाऱ्या संकटांना कसं तोंड द्यायचं, हे आयुष्य जगत असताना पाठीमागं वळून पाहिलं तर या गुरूंनी जे आपल्याला जे मूल्य सांगितलेले आहेत, जे संस्कार सांगितलेले आहेत त्याची आपल्याला आठवण होते. आज आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास 25 वर्षांनंतर भेटलेलो आहे. काही चेहरे ओळखतात, काही चेहरे आजही ओळखत नाहीत. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे. या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्याला या शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी, त्याचं आपण ऋण कधीही फेडू शकत नाही. या शाळेने आणि या शिक्षकांचं ऋण आपण कधीही आयुष्यामध्ये फेडू शकत नाही. या शिक्षकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. व्यासपीठावरील उपस्थित अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, बिनवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, संचालक, सर्व आजी माजी सर्व शिक्षक, सर्व आमचे शिपाई, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या प्रणालीताई, तसेच मंचावरती उपस्थित असणारे खुटगावचे माजी सरपंच,
आज आपण इथे 1999-2000 बॅचच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो आहोत. ॲक्च्युली हा जो मेळावा आहे, हा मेळावा एक स्नेहबंधनाचा मेळावा आहे. आम्ही 2019 पासून ह्या कार्यक्रमाची ॲक्च्युली वाट पाहत होतो. व्हॉट्सअपवरती आम्ही ग्रुप क्रिएट केलेला, परंतु 2000 जे साल होतं त्या सालामध्ये कोणाकडे मोबाईल नव्हते, काही नव्हते, त्यामुळे आम्ही सर्वजण विखुरलेलो होतो. 2019 नंतर आजचा दिवस 2025 मध्ये 25 वर्षानंतर हा दिवस उजळलेला आहे की आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन जे मंचावरती आपले प्रमुख पाहुणे सर्व उपस्थित राहिलेले आहेत त्यांचाही मी मनापासून पहिल्यांदा सर्वप्रथम आभार मानतो. तर जीवनाचा खेळ असा आहे. माझं नाव, पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव रमेश नामदेव डुबल आहे. मी खुडबावचा आहे. आम्ही 7वी पर्यंत खुडबावला शिकलो. त्याच्यानंतर आमचा प्रवास हा सायकलवरती खूप मोहिला शिक्षणासाठी चालू झाला. तर त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की आम्हाला मोहिला यायचं म्हटलं तर सायकल नसायची, सायकल असेल तर सायकलला मडगाड नसायचं. सकाळी संध्याकाळी पाऊस पडला की जाताना सगळं कपडे पाठीमागून घालायचे, त्याच्यावर चिखल उडायचा, संध्याकाळी परत ते धुवायचे आणि सकाळी परत ते घालून यायचा. असा आमचा प्रवास सुरू झाला होता. आणि ॲक्च्युली सांगायचं म्हटलं तर आम्हाला सर्व ही धावपळ करण्यासाठी किंवा आम्हाला यशस्वी करण्यासाठी जर ज्यांचं कोणाचं योगदान राहिलं असेल ना, ते इथे मंचावरती उपस्थित असलेले सर्व माझे आजी माजी शिक्षक आहेत आणि त्यांना खरंच माझा मानाचा मुजरा. आता वैयक्तिक थोडं मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त मी सगळ्यांना सांगितलं 3-4 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये माझं मी संपवतो. तर वैयक्तिक शिक्षकांबद्दल बोलायचं म्हटलं तर मी सर्वप्रथम माने सरांबद्दलच बोलेन. माने सरांचे किस्से असे आहेत कारण आम्हाला 8वी-9वीला माने सर नव्हते, डायरेक्टली 10वीच्या वर्गासाठी माने सर आम्हाला शिकवायला आले. आणि माझा वैयक्तिक एक किस्सा सांगतो की शाळेमध्ये मी बरा असल्यामुळे मला कधी कोणत्याही शिक्षकाने कधीही मारलं नव्हतं. 10वीचे आमचे क्लास सुरू झाले आणि तासाला सेकंड बॅचला मी बसलो होतो आणि सरांचं पहिलंच इंट्रोडक्शन होतं. सरांची एवढी ओळख नव्हती कारण ते 10वीलाच आम्हाला शिकवायला आलेले इंग्रजी विषयासाठी. आणि आले मला त्यांनी उभं केलं आणि माझं नाक धरलं आणि फटकन कानाखाली एवढं जोरात मारली ना की मला ते समजलं नाही की सर मला कशासाठी मारतायत. ते मारल्याने निघून गेले. तर सरांचं असं हे होतं की नाक धरायचे, कानाखाली फटके मारायचे आणि वाकून पाठीवरती खो द्यायचे. तर ते दिवस ॲक्च्युली आमच्या भल्यासाठीच होते. आम्हाला त्यांनी खूप काय शिकवलं आणि बऱ्याच गोष्टीमध्ये आम्ही प्रगती केली. त्याच्यानंतर सतीश सर की प्रत्येक गोष्ट तुमची शिस्तीमध्येच झाली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या शारीरिक म्हणजे तुमच्या जे अवयव आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. जर तुम्ही शरीराकडे लक्ष नाही दिलं तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होईल. व्यायाम करा, त्याच्यावर अभ्यास करा, असं एकदम शांततेत आम्हाला मार्गदर्शन करणारे सतीश सर. त्याच्यानंतर मी नलोडे सरांबद्दल 2 शब्द बोलेन. आजही मी माझ्या मुलांना सांगतो, आज मला माहीत नाही की शाळेवर मला 24 मार्क्स पडले म्हणून मला 1 मार्क का कमी पडलं म्हणून मला मारणारे एकमेव सर कोणते असतील तर नलोडे सर आहेत की तुला 1 मार्क का कमी पडलं. अशा आम्हाला ह्या सर्वांचं खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटलं. नंतर आमचे डुबल सर असतील ज्यांनी मला 10वी झाल्यानंतर मार्गदर्शन केलं की पुढचा प्रवास काय करायचा. तर मी माझ्या वैयक्तिक गोष्टीबद्दल तर पुढे 2 मिनिटात सांगणारच आहे. तसे शिंदे सर असतील, सर्वात महत्त्वाचे कारंडे सर उपस्थित राहिले नाहीत. कारंडे सरांना मी खूप रिक्वेस्ट केली की कारंडे सरांनी हिंदीमध्ये आम्हाला काय मार्गदर्शन ज्या लेवलला केलं ते आजही आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहून त्याची आम्हाला नेहमी आठवण राहते. माझ्याशी प्रसंग नाही झाला पण जो वर्गात झालेला मी ते सांगतो. तर कुंभार सर काय करायचे की जर समजा कोण एखादा मुलगा अभ्यास करत नसेल किंवा त्याचं काय
वर्क काय पेंडिंग असेल किंवा त्याने होमवर्क केला नसेल तर त्यांनी ना आपल्या ज्या बँच येतात ना बँच, तर बँचचं ना एक असं बॅटम, बरोबर ना, बॅटम एक अशी फळी काढून ठेवली होती आणि जो अभ्यास करत नाही ना त्याला पुढे बोलवायचे आणि त्या बॅटमने मार द्यायचे आणि बोलायचे जर अभ्यास नाही केला आज ना तर आहेच माझ्याकडे बॅटम शिवाय तुला मार नाही. म्हणून आम्ही सरांचं नाव ऍक्च्युली सरांना माहिती म्हणून आम्ही बॅटम सर म्हणून नाव ठेवलं होतं सरांचं. तर असे काही किस्से आहेत. ह्या सर्व गोष्टींचा ना खूप आम्हाला विसर खूप दिवसापूर्वी पडला होता कारण आम्ही एकत्र आले नव्हतो. पण आमचेच काय सहकारी आहेत त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि सगळेजण आज आम्ही इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहे. आता ह्याच्यानंतर मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन देतो. मी 10वी शिक्षण आपल्या महालक्ष्मी विद्यालयामध्ये घेतलं. त्याच्यानंतर मी सायन्स साईडने जे डुबल सरांनी मार्गदर्शन केलं मी सायन्सने 12वीला देवापूर येथे शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी BSc मध्ये माझं ग्रॅज्युएशन आहे, केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे. मी मुंबईला नंतर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला एक्सपोर्ट इम्पोर्ट मॅनेजमेंटमध्ये आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये. त्या बेसवरती मी 16 ते 17 वर्ष एका MNC कंपनीमध्ये DB शंकर म्हणून एक जर्मन बेस्ड कंपनी आहे त्याच्यामध्ये रिजनल हेड म्हणून पूर्ण वेस्ट रिजनचा रिजनल हेड म्हणून मी 16 वर्ष काम केलं. 16 वर्ष काम केल्यानंतर पॅरलली माझा व्यवसाय चालू होता परंतु आता पूर्णपणे 16 वर्ष काम केल्यानंतर मी जॉबला रिझाईन दिल्यानंतर मी सध्या माझा लॉजिस्टिकचा व्यवसाय आहे. माझ्या 2 कंपनी आहेत, एक संजीवनी लॉजिस्टिकच्या नावाने आहे आणि दुसरी झील लॉजिस्टिकच्या नावाने आहे. सगळ्यात महत्त्वाचं आजही आम्ही जॉईंट फॅमिली राहतो. माझे भावाने आम्ही दोघे एकत्रच राहतो. तर त्या बेसवरती ॲक्च्युली माझा बिझनेस आहे तो माझ्या भावाने मी जॉबला असताना सांभाळला. तर आज त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे. आमच्याकडे जे 40 फीट ट्रेलर असतात ते 22 ट्रेलर आहेत. हा व्यवसाय मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेजण रन करत आहोत. त्याच्यानंतर माझे स्वतःचे 3 हॉटेल आहेत, 2 मुंबईत आहेत आणि एक पुण्याला मगरपट्ट्यामध्ये आहे. तर या दोन्ही व्यवसायामध्ये मी कार्यरत आहे आणि ह्या सर्व व्यवसायामध्ये कार्यरत होण्यासाठी जी प्रेरणा मिळाली आहे ते सगळे माझे गुरुजन वर्ग आहेत. कारण जो 10वीचा बेस होता त्या बेसवरती जो पिलर होता तो पिलर एवढा मजबूत झाला होता की आयुष्यामध्ये काही अडचणीच आल्या नाहीत. गावी शिक्षण घेऊन मुंबईमध्ये शिक्षण घेताना खूप त्रास झाला तरी पण जो बेस दिला होता फॉर एक्झाम्पल माने सर ज्यांनी इंग्रजीमध्ये आम्हाला काय शिकवलं होतं ते आजही कुठे आपण वक्तृत्व करतो काही करतो त्याचा खूप ग्रामॅटिकली खूप काय आम्हाला फायदा होतो. आणि ह्या सगळ्यांनी जो आधारस्तंभ जो दिला घडवला त्याच्यामुळे आज आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत. तर पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार उपस्थित राहिल्याबद्दल सर आणि संस्थेचे जे संचालक असतील त्या सर्व सहकाऱ्यांचं पाहुणे मंडळाचं माझ्यातर्फे पुन्हा एकदा हार्दिक आभार. प्रथमतः सर्वांचं मनापासून धन्यवाद. म्हणजे 1999 आणि 2000ची बॅच ज्यांनी हा आज योग जमवून आणला आणि खूप दिवसांपासून म्हणजे 2015-16ला माझी 10वी कंप्लीट झालं. त्यानंतर या शिक्षक वृंदांना भेटण्याचा क्षण आज पहिल्यांदा आला. कारण जवळजवळ किती 10 वर्षानंतर मी सरांना भेटले. 10 वर्षामध्ये पुण्याला असल्यामुळे हा योगच जमून आला नव्हता. तो तुमच्या थ्रू मला हे आज भेटण्याचा क्षण आला. त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. आणि सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. आज खूप दिवसांनी तुम्हाला भेटते आणि बघते आणि हा क्षण माझ्या वाढदिवसादिवशी जमून आला त्याबद्दल खूप छान वाटतंय आज. अशा प्रकारे खूप दिवसांनी या गावामध्ये बोलण्याचा क्षण आला. आता मगाशी दळस सर म्हणले की तुझं भाषण अजून आम्हाला आठवतं आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा बोलण्याचा योग आला. माझी 2023मध्ये मंत्रालयीन कक्षा अधिकारी म्हणून निवड झाली. त्यासाठी मी आपलं गावामध्ये शिक्षण पूर्ण झालं 10वीपर्यंतचं. आणि जो म्हणतात ना मजबूत पाया असल्याशिवाय कोणतीच इमारत उभी नाही राहू शकत तशा प्रकारे सगळं झालं. जिथं आपल्या गावामधली शाळा म्हणजे मी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला गेले तेव्हा तिथं मला कळलं की खरंच या शिक्षकांनी माझा पाया खूप भक्कम केला आहे. आपण शाळेत असताना आपल्याला ह्याचं मोल कळत नाही
पण जेव्हा मी पुण्यामध्ये शिकत होते आणि ग्रामीण भागातून तिथं मी गेले तेव्हा मी कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही पडले. कारण सायन्ससाठी नलवडे सर असतील आणि देवकर सर असतील यांनी खूप चांगल्या पद्धतीनं शिकवून घेतलेलं आम्हाला. तसंच गणितामध्ये पणकर सर असतील, दडस सर असतील, इंग्लिशसाठी माने सर असतील, या सर्वांनी खूप छान पद्धतीने एवढं कन्सेप्ट क्लिअर केलेले होते की मी फर्ग्युसनमध्ये म्हणजे जिथं दुसऱ्या देशातली पण विद्यार्थी येतात शिकायला त्या मुलांना मी तोड देऊ शकले, म्हणजे टक्कर देऊ शकले आणि मी अभ्यास पूर्ण केला. कारण ग्रामीण भागातून जाऊन पुण्यात टिकणं खूप अवघड असतं. ते पण म्हणजे एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आपण तिथं राहणं, जेव्हा म्हणजे आपल्याकडं कपड्यांपासून सगळ्या गोष्टी मोजक्या असतात तेव्हा त्या मुलांसोबत राहणं, बोलणं ह्या सगळ्या गोष्टी शाळेतूनच भेटल्या. त्यामुळे मी प्रथमतः ह्या सर्व शिक्षकांचा आभार मानते. कारण या शाळे एवढी आपल्या शाळे एवढी आपल्या मान तालुक्यात किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी शाळा नाही. कारण इथले जे शिक्षक होते ते खरंच म्हणजे खूप अभ्यासू होते. हे तिथं फर्ग्युसनमध्ये गेल्यानंतर कळलं. जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणीसोबत बोलणं व्हायचं की तुम्हाला असं शिकवलेलं का आधी, आम्हाला तर शिकवलेलं असं मी त्यांना म्हणायचे की आम्हाला हे शाळेत पण शिकवलेलं, तर ते म्हणायचे की आम्हाला नव्हतं हे शाळेत शिकवलं. म्हणजे तिथं गेल्यानंतर कळलं की बाबा किती म्हणजे आपला किती पाया भक्कम झालाय. आणि त्याच कॉन्फिडन्सवरती मी 11वी-12वी फलटणमध्ये पूर्ण केली आणि त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये मी 3 वर्षांची डिग्री गणितामध्ये पूर्ण केली आणि त्यानंतर मग 2021 साली अभ्यासाला सुरुवात केली. आणि MPSCच्या अभ्यासामध्ये पण हेच असतं, हेच गणित, हेच भूमिती, हेच सायन्स वगैरे, इतिहास, भूगोल. दुवल सरांनी जे इतिहास शिकवलेलं, जागतिक युद्ध, पहिलं जागतिक युद्ध, दुसरं जागतिक युद्ध, ते मला MPSCमध्ये आहे असं आठवत होतं. म्हणजे या शिक्षकांची खूप तिथं मदत झाली. आणि मग असं करत करत मी 2021ला अभ्यास सुरू केला. 21, 22, 23 या 3 वर्षामध्ये अभ्यास पूर्ण केला. त्याच्यामध्ये मी राज्यसेवेच्या 4 मेन्स दिल्या. पहिला म्हणजे पहिली प्रीज पास, पहिल्यांदा जो 2021ला अटेम्प्ट दिला त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्री निघाली, परंतु मार्क्स मेन्सला मार्क कमी आल्यामुळं पुन्हा दुसऱ्यांदा दिले आणि मग दुसऱ्या प्रयत्नामध्ये मला यश प्राप्त झालं. आता पुन्हा 2024ची पण मेन्स मी दिली आहे, पण अजून त्याचा निकाल नाही आहे. पण त्याच्या आधी मी PSIची मेन्स दिलेली, त्याला पण मी क्वालिफाय झालेले, पण मला ग्राउंड करायचं नव्हतं किंवा PSI जॉबच करायचं नव्हतं, त्यामुळे मी ते सोडून दिलं. तसंच ASO म्हणून किंवा STA म्हणून पण निवड झालेली, पण ते मला करायचं नव्हतं कारण राज्यसेवेतली राजपत्रित अधिकारी म्हणूनच पोस्ट घ्यायची होती. त्यामुळे मी थांबले आणि हे पूर्ण म्हणजे स्वप्न म्हणतात ते पूर्ण केलं. आणि यासाठी तर तुम्हाला माहिती आहे, आता आपण आपल्या एकाच गावातले सगळे विद्यार्थी, ग्रामीण भागामध्ये किती समस्या असतात आणि एक शेतकरी आईवडील म्हणून ज्या आईवडिलांनी मला आज इथं उभा केलं त्यांच्या मागे किती कष्ट असतात हे तुम्ही सगळे जाणून आहात. कारण आता तुम्ही पण एक पालक झालेले आहेत सगळेच. प्रत्येकाची मुलं एक 8वी, 9वी, 10वीला अशा टप्प्यामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी खूप म्हणजे तुम्हाला आता त्या फेस कराव्या लागत आहेत की बाबा काय असतं, कसं असतं. मुलांना घडवणं आता खूप सोपं नाही राहिलं. म्हणजे माझ्या काळात ते जरा सोपं तरी होतं, पण आत्ताच्या मुलांना त्यांच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, घ्याव्या लागतात. आपण आपली कोणतीच गोष्ट त्यांच्यावर थोपवू नाही शकत, हे तुम्हाला आता कळत असेल. एक पालक म्हणून तुम्ही ह्या गोष्टी फेस करताय आणि त्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की माझ्या आईवडिलांनी मला घडवलं ते म्हणजे एक आदर्श आहे. कारण त्यांनी मला गावामध्ये तर कधीच मला बंधनं नाही घातलं, पण मी जेव्हा पुण्यामध्ये शिकत होती तेव्हा पण मला त्यांनी कधी बंधन नाही घातलं. एक महिन्याचा खर्च द्यायचा हे त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी ते जिकिरीचं होतं, पण त्यांनी ते 4 वर्ष पूर्ण म्हणजे MPSCचा तर 4 वर्षाचा अभ्यास झाला, त्यासाठी ते 4 वर्ष पैसे पुरवलेच, सोबत मानसिक आधार पण त्यांनी दिला. कारण ह्या क्षेत्रामध्ये आर्थिक आधारापेक्षा मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो. माझे पप्पा मला नेहमी म्हणायचे की तू कशाला काळजी करते, आम्ही काही कोणाचं एकही रुपया नाही घालता तुला शिकवतो, माझ्या कष्टावर तुला शिकवतो. त्यामुळं काही जे असेल जे घडलीस तरी माझं कष्ट आहे, नाही घडलीस तरी माझं कष्ट आहे आणि हे माझं कर्तव्य आहे तुला शिकवणं. म्हणजे ह्या शब्दामध्येच मला एक हुरूप यायचं की बाबा आपल्या मागे आपले आई वडील खंबीर पाठिंबा म्हणून उभा आहेत. त्यामुळे मी तो कॉन्फिडन्स मनामध्ये बाळगला आणि त्यांचे शब्द किंवा त्यांच्या कष्टाचं चीज करायचं ठरवलं आणि ते झालं. त्यासोबतच नेहमीच सगळे शिक्षक जेव्हा आईला किंवा पप्पांना भेटायचे गावात तेव्हा ते पण म्हणायचे की प्रणाली एक दिवस घडल्याशिवाय राहणार नाही. आणि एक 8वीत असताना NMMSची परीक्षा पास झालेली
तेव्हा नलवडे सर आईला म्हणालेले की सोनं इथे कुठेही गेलं तरी चमकणारच. ते शब्द माझ्या अजूनही लक्षात आहेत. त्यासाठी नलवडे सरांचं खूप खूप धन्यवाद. कारण त्या शब्दाखातर म्हणा किंवा तो जो एक आधार असतो, एक मागे म्हणजे शब्द दिलेला असतो, तो शब्द आपण पाळतो आणि त्याच्या खातर आपण काहीतरी करून दाखवतो. यासाठी मी सर्व शिक्षक वृंदाचं खूप खूप आभार मानते. आता सेक्शन ऑफिसर म्हणून निवड झाली, पण अजून मी रुजू झालेली नाही आहे. कारण कागदपत्र पडताळणी असेल किंवा ट्रेनिंग असेल, ह्या गोष्टी बाकी आहेत. ट्रेनिंग माझं नागपूरला होईल आणि त्यानंतर मी मंत्रालयामध्ये रुजू होईल. आता हे 1999 आणि 2000ची बॅच यांनी माझ्या पुढं खरंच एक आदर्श निर्माण केला आहे असं वाटतं. यांनी आज शाळेसाठी जे काही केलं त्याच्यातून मला आज हुरूप आलं की बाबा आपणही आपल्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण जर ही लोक करू शकतात तर मी तर 100% करू शकते. त्यासाठी या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. कारण आपल्याला माहिती आहे महिलांना तर किती जबाबदाऱ्या असतात, मुलं बाळं एवढ्या सगळ्या गोष्टी असून ह्या आज इथं उपस्थित राहिल्या. यासाठी मला खरंच खूप ह्यांचं कौतुक वाटतंय की बाबा एवढ्या जबाबदारीतून पण ह्या आज उपस्थित राहिल्या. तसेच आज मी शब्द देते शिक्षक वर्गाला की बाबा मी माझ्या बॅचची जी मुलं आहेत त्या सर्वांसोबत मीही या शाळेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तसेच पाटील सरांनाही खूप खूप शुभेच्छा की सरांनी आता प्राचार्य पदाची जबाबदारी घेतली आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडतील. यासाठी माझ्याकडून सरांना खूप खूप शुभेच्छा. आणि बाकीचे सगळे शिक्षक वर्ग आहेत ते आता रिटायर्ड शिक्षक म्हणून आहेत. त्या सर्वांना त्यांच्या हेल्दी लाईफसाठी किंवा एक आरोग्यपूर्ण आयुष्य असावं यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा आजचा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये विशेष योगदान सतीश जगदाळ यांचं आहे. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. म्हणजे दुधाचा पगार त्यांच्याकडेच असतो हे सर्वांना माहीत आहे. पण तो पगार व्हायच्या आधीच म्हणजे पगार जरी 15 तारखेला होणार असेल किंवा 10 तारखेला होणार असेल, पण मला तिथं पैसे 1 तारखेलाच लागायचे ना, रूमचं भाडं द्यायला वगैरे. ते मामा नेहमीच म्हणजे पगार व्हायच्या आधीच मला 10,000 मोबाईलवरून पाठवायचे आणि मग तिथून पुढं पगाराचं काय असेल ते बघून घ्यायचे. म्हणजे त्यांचं खूप मदत झाली मला वेळोवेळी. आणि 10वीमध्ये जेव्हा मला पहिला नंबर आला माझ्या शाळेत तेव्हा मला आयुष्यातला पहिला मोबाईल असतो तो मामांनी घेऊन दिलेला. ते मला अजून आठवते की माझ्यासाठी ते पहिल्यांदा कोणीतरी असं छान गिफ्ट घेतलेलं ते मामांनी घेतलेलं. आणि आज पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच हा कार्यक्रम जुळवून आणण्यात त्यांचा पण एक सहभाग आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानते. आणि पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून मी इथं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय शिंदे सर, तसेच बिलेश्वर शिक्षण त्रासदायक मंडळाचे अध्यक्ष माननीय बाबूराव सर, तसेच सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज या ठिकाणी बोलायची संधी मिळाली. खरंच हा कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून मी करण्याचा प्रयत्न करत होतो पण योग काही येत नव्हता. पण बऱ्याच जणांच्या सहकार्यानं रमेश डोबल असेल, सतीश जगदाळे असतील, तसेच सीमा असेल आणि अनेक काही विद्यार्थी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय. मला खूप आनंद होतो या कार्यक्रमाचा. कारण आज आम्ही जवळजवळ 25 वर्षानंतर एकत्र आलो आहे. 25 वर्षानंतर प्रत्येकाचं आयुष्य हे बदललेलं आहे. मला एकच सांगायचं या ठिकाणी, आज जे आम्ही काय आहोत ते या शिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला योग्य वेळी योग्य प्रकारे भेटलं. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचा ऋणी आहे. कारण शिक्षक हे आयुष्याचा पाया असतात. ते म्हणतात त्याला काही चूक नाही. कारण आपल्या लहानपणी जो विद्यार्थी घडतो त्याचं आयुष्याच्या वाटचालीमध्ये पुढं त्या शिक्षकांचं खूप जे मार्गदर्शन असतं ते आपल्याला वेळोवेळी कामी येतं. या शाळेत 5वीला शाळेला आलो ते 12वी नंतरच इथून शाळा सोडून गेलो. सर्व शिक्षकांनी माझ्यावर चांगलं संस्कार घडवले. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.
सीमा देवकर तरे हे आपलं दोन व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर सर्वांना प्रथम प्रणाम करते आणि मी माझ्याबद्दल म्हणा किंवा शाळेबद्दल तर थोडंसं एक तो प्रवास सांगते. तर मी फक्त 10वीचं वर्ष इथे होते, पण ॲक्च्युली हा प्रवास जो आपल्या शाळेचा आहे तो कदाचित मी लहानपणापासून पाहिलेला आहे. कारण माझे वडील संस्थापक असल्यामुळे ह्या म्हणजे असं तर फार विषय निघायचे नाही आणि लहान असल्यामुळे आपल्याला कोण मध्ये घेत नाही की काय गप्पा ऐकायला किंवा काय, पण एकूण जे मला मी लहानपणापासून जो प्रवास पाहिलेला आहे या शाळेचं म्हणा, पप्पा नेहमी यायचे. तर हे जे संस्थापक मित्रमंडळी आहेत त्यांची इतकी युनिटी मला म्हणजे एकी आहे आणि त्या एकीमुळे ही शाळा आपली आज मी तर म्हणेन अबाधित आहे आणि ती बरेच वर्ष पुढचे हजारो वर्ष ती राहणार. म्हणजे अगदी कॉन्व्हेंटचं ते युग येऊ द्या किंवा आपण CBSE ICSE काही असेल तरी मला वाटतं की आपली मराठी मीडियमची शाळा ही अशीच राहणार आहे. आणि खरं तर 10वीला आल्यानंतर मला म्हणजे त्याच्या आधी मला असं वाटतं की क्लासेसशिवाय अभ्यास नसतो, की क्लासेसमध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळतं की काय आहे किंवा स्कूलमध्ये काही क्वेरीज सॉल्व्ह होतच नाही. पण आपल्या शाळेमध्ये म्हणजे इतक्या सुरक्षित वातावरणात आपण वाढलेलो आहोत. हल्ली बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात, मुलांच्या बाबतीतही होतात काही शाळांमध्ये, पण आपण इतक्या सुरक्षित वातावरणात वाढलो वागडलो आणि खरंच मला त्या गोष्टीचं इतकं प्राऊड वाटतं की मी हे जे 1 वर्ष काढलं ना म्हणजे तिथून मला एक अभ्यासाचं असं वाटलं की नाही काहीतरी असतं की पुढे आपल्याला हे करिअर आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि शिक्षक अतिशय मेहनत घ्यायचे. म्हणजे मला तेव्हा कळालं की अरे क्लासेसची गरजच नसते जर शिक्षकांनी स्वतः मेहनत घेतली आणि ती घेतात आणि अजूनही चालू आहे. आणि आता आपल्या शाळेतून UPSCचे एक्झाम मुलं पास होतात आहेत किंवा IPS अधिकारी होतात आहेत आणि आपल्यासारखे बरेच जण सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणा किंवा या शाळेतून निर्माण झाले. आणि या सगळ्यातून उतराई होणं आपल्याला खरंच कठीण आहे. तर ते एक ऋण फेडण्यासाठी आपण एक फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा सोहळा आयोजित केला आणि खरंच हे खूप खूप म्हणजे हे आभार आम्ही याच्यातून खरंच उतराई होऊ शकत नाही. तर सगळ्या शिक्षकांचे मी त्यासाठी आभार मानते. आणि मी काय करते असं म्हणाल तर मी 10वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर मास मीडिया हा कोर्स केला. त्याच्यानंतर स्टार प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे जे आपण स्टारचे चॅनल्स बघतो, स्टार प्लस म्हणा किंवा हे, तर त्याच्यामध्ये मी ॲज अ एडिटर काम केलं काही वर्ष. मग नंतर लग्न झाल्यानंतर थोडासा ब्रेक आला आणि त्याच्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि मग फूड इंडस्ट्रीमध्ये मी काम करते आणि रेस्टॉरंट होतं माझं. पण कोविडमध्ये सगळ्यांची सिच्युएशन माहिती असेल तर त्यावेळेस मी वाईंड अप केली आणि मग मी पुन्हा माझं पूर्व जे प्रोफेशन होतं ॲज अ मीडिया प्रोफेशनल म्हणून मी आता सध्या कार्यरत आहे आणि ते काम चालतं. इज दॅट्स इट. थँक्यू. चालक मी ज्यांना आदर्श मानतो असे सर्व माझे या ठिकाणी उपस्थित असणारे आमची जी काय पूर्वीची टीम होती, आमची सगळी टीम ही क्रिकेटसारखी आमची टीम आहे होती त्या काळामध्ये सुद्धा आणि आजही तुमच्या समोर आहे. मला आनंद एवढाच वाटतो एवढ्या दिवसानंतर सुद्धा तुम्हाला आमची आठवण आली आणि आठवण येऊन आम्हाला तुम्ही 3-3, 4-4 वेळा फोन केले की कार्यक्रमाला कसल्याही परिस्थितीत या. सतीश जगदाळेंचा आजही फोन सकाळी 3 वेळा नक्की येणार आहे का तुम्ही. म्हणजे एवढी उत्सुकता तुमच्या पोटी होती की दिसून आली. संस्था प्रथमतः मी संस्थेला असं म्हणेन की संस्था या ठिकाणी होती म्हणून आम्ही होतो. म्हणजे बिल्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचं हे रोपटंही लावलं आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी येऊन सेवा करण्याची संधी दिली आणि याच सेवेमध्ये आम्ही असताना तुमच्यासारखे गुणी विद्यार्थी आम्हाला लाभले हे आम्ही खरोखर मनापासून
भाग्यवान समजतो की ग्रामीण भागातली शाळा असून सुद्धा आज पाहिलं आम्ही प्रत्येकजण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी मारलेली आहे. शाळा जसं तुम्ही आता म्हणताय की शाळेमुळे आमचं असं झालं हे झालं, पण आम्ही असं म्हणू की या शिक्षण संस्थेमुळे आमचं सुद्धा खूप मोठं बदल झालंय. या शिक्षण संस्थेमध्ये सेवा करण्याची यांनी ज्यावेळी संधी मिळाली, माझ्या मुलाचंही शिक्षण, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोही, माध्यमिकचं 8वीपर्यंतचं शिक्षण महालक्ष्मी विद्यालय मोही या ठिकाणी झालेलं आहे. आज या ठिकाणी SSC बॅच 1999-2000 ही बॅच इथं एकत्र आलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्री बिल्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, त्यानंतर आमची जी वसवसर म्हटले आमची जी क्रिकेटची टीम होती त्या टीमचे कॅप्टन श्री शिंदे सर आणि आमचे सर्व सहकारी आणि इथं जमलेले सर्व आमचे त्या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थी, खरोखरच हा आजचा दिवस खूप आम्हाला पण आठवणीत राहील. कारण का आज आपण खरोखरच एकत्र येत नाही, मस्त व्हॉट्सअपवर एकत्र येतो, फोनवर ऑनलाईन एकत्र येतो, परंतु प्रत्यक्षात भेटीमध्ये जो आनंद आहे तो त्याच्यामध्ये नाही आहे आणि तो आनंद आज आम्ही प्राप्त केलेला आहे. खरोखरच असं वाटतंय की तुम्ही एकत्र आलेला आहात ही गोष्टच खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही आता 2 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली किंवा शाळेला मदत केली, हीच खरी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि तुम्ही गुरुजनांचा सत्कार केला, या ठिकाणी शिंदे सरांचा सत्कार केला, सर्व संचालक मंडळांचा सत्कार केला, तुमच्या सर्व विषय शिक्षकांचा सत्कार केला. तुम्ही याचं काम करताय त्याचा आम्हाला सर्व अभिमान आहे. ज्याप्रमाणे तुमचं आज गेट टुगेदर आहे तसंच आमचं सुद्धा थोडक्यात एक गेट टुगेदर असल्यासारखंच आम्हाला वाटतं. कारण का आम्ही सुद्धा आता हे सर्व शिक्षक रिटायर झालेले आहे. फक्त मी आणि नवनाथ एवढे दोघं जणच आता म्हणजे ऑन ड्युटी आहोत. माझी 3-4 वर्ष फक्त राहिलेले आहेत. 2016 साली 2016 पर्यंत मी महालक्ष्मी विद्यालयामध्ये शिक्षक. गेट टुगेदर स्नेहा मेळावा या मेळाव्याच्या निमित्तानं पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे सर, प्रमुख पाहुणे दुबळ सर, आमच्या संस्थेचे अध्यक्ष बापराव सर, त्यांचे सर्व संस्थेतील सहकारी, प्रशालेचे आजी माजी सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खास करून उपस्थित असणारे कुडवांचे माजी सरपंच मधुकर ननावरे, आपल्या गावच्या सुपुत्र की ज्यांची मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी म्हणून नेमणूक झाली त्या प्रणाली देवकर आणि त्या काळचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणजे आजचे पालक. हा गेट टुगेदरचा कार्यक्रम मला वाटतं 25 वर्षानं तुम्ही एकत्र येत आहे आणि 25 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर बरेच लोक एकमेकाला ओळखत सुद्धा नसतील आणि 25 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर आपल्या मनामध्ये काय घालमेल चालले असते ते आपल्याला एकत्र दिसल्यानंतर कळते. अशा प्रकारचे उपक्रम खरं तर काही लोकांनी उल्लेख केला की पाठीमागच्या काही वर्षात व्हायला पाहिजे होते. काय हरकत नाही, यापुढे 2-3 वर्षानंतर अशा प्रकारचे कार्यक्रम होतील याची काळजी घ्या. मला वाटतं निदान पुढं येऊन तुमच्याकडे पाहावं एकदा नजर टाकावी
म्हणजे तुम्ही जसं 10वीच्या वर्गामध्ये किंवा मागच्या वर्गामध्ये असाल, जर कसे होताना आता कसे आहात, खूप बदल झालेले आहेत आणि हे बघण्यासाठी आलो. स्टेजवरची मंडळी काय मला वाटत नाही की कोणी आता बोलावं पुढं, कारण आता जेवणाची पण वेळ होत आलेली होऊन गेलेली आहे आणि सर्वजण आता वयस्कर आहेत. मी पण गेल्या वर्षी रिटायर झालं आणि आमचे बसव सरांनी सांगितले कॅप्टन शिंदे सर, मला वाटतं जवळजवळ 15-16 वर्ष झाले रिटायर होऊन. जेवण वेळेवर केलं, मॅडम आहेत पुढं, शाळेत असतानाच म्हणायचं सरांना वेळेवर जेवायला आलं पाहिजे. आज काय बोलू शकत नाही. तर हे सर्व संस्थेचे संस्थापक, संचालक मंडळ, सर्व प्राचार्य, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, हे 2 मिनिटांमध्ये आता उभा राहिलं म्हटल्यावर बोललंच पाहिजे. काय बोललं तरी शिक्षक मंडळी सगळे, त्यामुळं बोलण्याचा कधी आळस नाही. तर मला वाटतंय तुमच्या बॅचचे 2099-2000चे 80च्या आसपास विद्यार्थी असतील, पण संख्या खूप कमी आहे. पण आनंद होतोय की चेहरे सर्वांचे आनंदी आहेत. आम्हाला सुद्धा सर्वांना आनंदी केलं. आम्ही सर्वांनी ज्ञानदानाचं कार्य केलं, आम्हाला संस्थेने संधी दिली, सांगितलं सर्व वक्त्यांनी, वसवसरांनी वगैरे. पण थोडासा हा वेगळा कार्यक्रम वाटला मला. आम्ही सर्वांनी ज्ञानदान केलं, ते घेऊन शिदोरी तुम्ही पुढे वयाने मोठं झालाय आणि धनाने मनाने मोठे झालाय. श्री बिल्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूराव सर, सचिव श्री पोपट सर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे महालक्ष्मी विद्यालयाचे सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, फुटबाव गावचे माजी सरपंच तुकाराम देवकर, तुकाराम ननावरे, त्याचप्रमाणे शिंगणापूर गावचे विद्यमान उपसरपंच पिशे, पडतरीचे उपसरपंच श्री पाटील सर आणि महालक्ष्मी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री पाटील सर आणि 2099-2000च्या बॅचचे सर्व माझे विद्यार्थी, आपण हा जो कार्यक्रम घेतला यामुळं सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला. सर्वच आपण आनंदित झालो. याप्रमाणेच आमच्या शिक्षकांनी सुद्धा, सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांनी एकत्रित असा कार्यक्रम घ्यावा. गेट टुगेदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच घ्यावा असं काही नाही, शिक्षकांनीही गेट टुगेदर कार्यक्रम घ्यावा, एकत्र यावं, आपली सुखदुःख मांडावी, या विचाराचा मी आहे. आपल्या देवकर सरांनी सांगितलं, आमच्या घरी नेहमी आलं तर कुणाचा आदर सत्कार केल्याशिवाय आमची गृहिणी सोडत नाही. तिचं कौतुक करतोय असं नाही, पण ती तिच्या रक्तातच भिडलेलं आहे. मुलं कुठून खेळून आली की गाडी आमच्या दारात थांबायची. सगळी विद्यार्थी आली की आमची मंडळी पहिल्यांदा चहा ठेवायची. ही विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झाले, अपयशी झाले, पाटोळे सर सांगायचे आणि मग विद्यार्थी आपापल्या घरी जायचे. मग ललिता बाबर ज्यावेळी सोलापूरला गेली खेळायला, त्यावेळी तिथून आल्यानंतर पाटोळे सर आले आणि आमच्या घरी सांगितलं की हिचं रेल्वेमध्ये सिलेक्शन होत आहे, तर काय करायचं सर? म्हणलं आपण तिच्या घरी विचारून निर्णय घेऊया. घरी विचारलं तर ते म्हणले आम्ही आहे तयार. मग 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय नोकरी लागत नाही, पण तिला 17व्या वर्षी रेल्वेनं नोकरी दिली. का तर तिनं स्वतःचं स्किल दाखवलं, भयंकर कष्ट केलं आणि त्या कष्टामुळे तिला यश आलं. तसंच तुम्ही जिथं असाल तिथं कष्टाला मागं पडू नका, भरपूर कष्ट करा आणि सर्वजण आयुष्यामध्ये यशस्वी व्हा.
एवढंच मी 4 शब्द सांगतो. म्हणजे आम्ही ज्यावेळी एकमेकाशी कनेक्शन करण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळी आमच्या नजरेत आलेले ह्याच्या व्यतिरिक्त असेल तरी आम्हाला माहीत नाही कारण कनेक्शन भेटलेले नाहीत काही मुलांचे. पण याच्यामध्ये असं आमच्या नजरेत आलं की आपले 5 सहकारी आता ह्या जगामध्ये नाही आहेत. तर त्या 5 सहकाऱ्यांची मी नावं घेतो आणि त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं. एक रामदास पांडुरंग राऊत, राहणार फुटबाव. अर्चना विलास देवकर, मोही. वर्षा राणी जगताप, मोही. आता ऍक्च्युली आम्हाला नाव लक्षात नाही पण ओमभाषा म्हणून एक सोकसनचा आपला क्लासमेट होता, तो पण एक्सपायर झालेला आहे. आणि आपले परत मोहितला दादा बबन जाधव, हे 4 आपले वर्गमित्र आता ह्या दुनियेत नाही. तर त्यांच्यासाठी थोडं 2 मिनिट आपण धन्यवाद. आयोजन आहे, नियोजन आहे, कष्ट आहे, प्रयत्न आहे. सोहळ्याच्या या यशासाठी कितीतरी यत्न आहेत. आपले सहकारी शिपाई असतील, कनिष्ठ लिपिक असतील, वरिष्ठ लिपिक असतील, आपला हॉस्टेलचे रेक्टर आहेत, ग्रंथपाल आहेत, हे सर्वजण तसेच काही पाहुणे पण आहेत, फुटबॉलवर आलेले आहेत, काय आपले सरपंच साहेब आहेत. या सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. ये यादें इसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं.
कविता बा पुढच्या आल्या होता माणसाल पुढच्या माणसाला बाद बाद हॅलो बघून बंद नाही करायचं काय हे राजा इकडे बस Oh!
हॅलो, आता बिलकुल चान्स नाही भेटणार. अजिबात नाही, अजिबात नाही. आता आराम से अरे अरे एक पुढे अजून एक या थकलेले दिसत आहेत सगळे. बसले चालू कर नको, थांबले राजा. दोन ड्रम खुर्ची काढली नव्हती का? सांगितलं होतं काय रे?
बापाची कुर्बानी. ओके, थँक्यू. लेडीजला प्राधान्य दिल्याबद्दल धन्यवाद. पांढरसे विनायकने धावपट्टी तयार केलेली आहे बरं का. विनायकने धावपट्टी तयार केलेली आहे. जर तुम्ही धावला नाही तर चेअर भेटणार नाही. ओके. अजिबात स्मार्ट नाहीये. तिथं 4 फूट धावत या. ठीक आहे. ओके. अरे शिलाने